नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेआब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण 600+ स्कोर आलेला असेल तुम्हाला नीटला, तर गव्हर्नमेंट MBBS कॉलेज कुठलं मिळू शकतं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे। तर चला पाहूया। बघा, नीट जी UG एक्झाम असणार आहे याच्यामध्ये आपल्याला 600 पेक्षा जास्त गुण आला तर मिळालंच तुम्हाला काय करायचंय, महाराष्ट्रात आणि ऑल इंडिया कोटा म्हणजेच काय AIQ अंतर्गत खूप जास्त उत्तम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळण्याची काय आहे शक्यता आहे। मग ते कुठली महाविद्यालय असणार आहेत तर ती आपल्याला पाहायची आहेत। पहा, मुंबई आणि पुणे विभागातील टॉप सरकारी महाविद्यालय कुठले आहेत। एक पहिला आहे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। बघा, हे जे आहे सगळ्यात नामांकित असणारे JJ हॉस्पिटल मुंबई महाराष्ट्रातील सर्वात जुनं आणि प्रतिष्ठित कॉलेज असणार आहे। मग याच ठिकाणी तुम्हाला नीटचा स्कोर तुमचा 600+ असेल तर तुम्हाला इथं प्रवेश मिळू शकतो। दुसरं आहे BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, BJMC पुण्याचं कॉलेज आहे। पुणे विभागातील सर्वोत्तम शासकीय रुग्णालय आणि हे कॉलेज असणार आहे, इथं पण तुम्हाला प्रवेश मिळू शकतो। त्यानंतर तिसरं कॉलेज आहे लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज सायन हॉस्पिटल मुंबई। मुंबई येथील बघा, हे उत्तम क्लिनिकल आहे, एक्सपोजर देणारे कॉलेजेस आहे, इथं पण तुम्हाला प्रवेश मिळू शकतो। आणि लास्ट वन आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे। बघा, मुंबई उपनगरातील काय विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे, उत्तम पर्याय असणार आहे। बघा, आता इतर विभागातील प्रमुख शासकीय महाविद्यालय कुठली असणार आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। बघा, पहिला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर। तर याचं विदर्भ भागातील सर्वात मोठं आणि काय असणार आहे, जुनं मेडिकल कॉलेज असणार आहे। तसेच दुसरं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर। बघा, हे औरंगाबादचं असणारे छत्रपती संभाजीनगरचं मराठवाडा विभागातील काय अव्वल क्रमांकाचं कॉलेज आहे, टॉप कॉलेजेस आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज। बघा, मिरजचे जे आहे ते जुने आणि अनुभवी प्राध्यापकासाठी काय ओळखलं जाणारं नामांकित कॉलेज आहे। पुढचं आहे डॉक्टर वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्तम पर्याय असणार हा सोलापूरचा। तसेच पुढचा आहे RCSM शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरचं असणार आहे, दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे काय असणार आहे, पहिली पसंती असणार आहे। मग आता नवीन आणि निम शासकीय कुठले असणार म्हणजे सेमी गव्हर्नमेंट साठी उत्तम पर्याय काय असणार पाहायचे आपल्याला। बघा, जर तुम्हाला मुंबई किंवा पुण्यातच राहायचं असेल तर 600+ गुणावर KJ सोमय्या मुंबईचं कॉलेज आहे। तसंच आहे बघा, तेरणा कॉलेज आहे नवी मुंबईचं, तेरणा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, किंवा मायमर तळेगाव पुणेचा यासारखी टॉपची निमशासकीय कॉलेजेस अगदी सहज आपल्याला इथं 600+ गुणावर काय होऊ शकतात, मिळू शकतात। त्यानंतर बघा, 85% स्टेट कोटा असणार आहे, त्यामध्ये हा प्रवेश स्टेट CET सेल महाराष्ट्राद्वारे केला जातो। जर तुम्ही ओपन असाल म्हणजे जनरल कॅटेगरी असेल, OBC असेल, EWS असेल, SC असेल किंवा ST असेल म्हणजे शेड्यूल कास्ट असेल किंवा VJNT असेल तर कॅटेगरीत असाल तर 600+ गुणावर महाराष्ट्रातील बहुतांश सरकारी महाविद्यालय मिळणं काय जातं तुम्हाला इझी जातं, सोपं जातं। मग आता ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला काय पाहिजे, 610 ते 620+ पर्यंत कट ऑफ पाहिजे। बाकी कॅटेगरीसाठी आपण काय पाहिलं, 600 पाहिला, परंतु आपल्याला बघा ओपन कॅटेगरीसाठी काय 610+ ते 620+ पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो। मग इतर राखीव प्रवर्गासाठी काय असणार आहे, 600+ हा अत्यंत काय असणार आहे तुमचा सेफ स्कोर मानला जातो। मग आता 15% ऑल इंडिया कोटा काय असणार आहे ते पाहूया चला। AIQ म्हटलेला आहे, हा प्रवेश मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे MCC द्वारे घेतला जातो। ऑल इंडिया कोट्यामध्ये देशभरातील विद्यार्थी काय करतात, स्पर्धा करत असल्याने याचा कट ऑफ हा 630 ते 650+। बघा किती आहे, 630+ ते 650+ वर जातो। त्यामुळे तुमच्यासाठी स्टेट कोटा 85% हा सर्वोत्तम आणि सुरक्षित काय असणार आहे, मार्ग ठरणार आहे। आता बघा, नवीन आणि निमशासकीय सेमी गव्हर्नमेंट पर्याय काय असणार आहेत। जर पहिल्या फेरीत काही अंशाने शासकीय कॉलेज आपलं चुकलं किंवा हुकलं तर महाराष्ट्रातील टॉप निमशासकीय म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस तुमच्या 600+ गुणावर पहिल्याच नंबरला काय होतील, अलॉट होतील। म्हणजे बघा कुठली कॉलेजेस आहेत ते, एक नंबरचं आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई, तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई, मायमर तळेगाव पुणे, हे 3 कॉलेजेस आहेत ते 600+ वर काय होणार आहेत, हे होणार आहेत। बघा, आता प्रवेश प्रक्रियेचे टप्पे काय असणार आहेत त्याच्यामध्ये, काउन्सिलिंग प्रोसेस स्टेप। मग आता नोंदणी करायची, आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर निकालानंतर तुम्हाला स्टेट CET सेलच्या पोर्टलवर काय करायचंय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे, ऑनलाईन नोंदणी करायची आहे।
त्यानंतर कागदपत्र पडताळणी आहे, डॉक्युमेंट्स बघा, व्हेरिफिकेशन, डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, नीट स्कोअर कार्ड पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, आवश्यकतेनुसार आपल्याला 10वी ते 12वीचे मार्कशीट आपल्याला काय पाहिजे तयार करून ठेवायचे, रेडी करून ठेवायचे. पसंती क्रमांक भरणे बघा, चॉईस फिलिंग फॉर्म असतो, त्याच्यामध्ये यात तुम्हाला कॉलेजेसची यादी, प्रिफरन्स लिस्ट टाकावी लागते. 600+ गुणावर टॉप सरकारी कॉलेज सर्वात वर आपल्याला टाकावे लागतात. हे झालं पसंती क्रमांक भरणे म्हणजे चॉईस फिलिंग फॉर्म बद्दल. आता त्यानंतर आहे प्रमुख महाविद्यालयाचे सविस्तर तपशील काय असणार आहेत, कॉलेज प्रोफाईल्स बघा. पहिलं कॉलेज आहे बीजे मेडिकल कॉलेज म्हणजे बीजेएमसी पुणे. याच्यामध्ये 1,66,707 महाराष्ट्रातील टॉप 3 मधील कॉलेज आहे. ससून रुग्णालयामुळे इथं प्रचंड ओपीडीला काय असतो, लोड असतो. मग आता लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आहे, सायन आहे बघा, मुंबईचं आहे. इथं 1,61,500 मुंबईतील सायन हॉस्पिटलशी संलग्न आपत्कालीन काय असतो, केसेसचा उत्तम अनुभव आहे. इथे इमर्जन्सी केसेस काय असतात, जास्त असतात. त्यामुळे तुम्ही इथं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून हे कॉलेज हे करू शकता. बघा आता पुढचं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचं आहे. इथं जी रँक बघा 1,30,000 ते 1,50,000 मध्य भारतातील सर्वात मोठं काय असणार आहे, कॅम्पस आणि जुनी रुग्णालय व्यवस्था असणार आहे. हे झालं प्रमुख महाविद्यालयाचं काय झालं सविस्तर आपण मांडणी केली. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणेचं आहे. याला जे असणार ते 1,30,000 ते 1,45,000 मुंबईच्या जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे, पहिली चॉईस असणार आहे म्हणजे फर्स्ट चॉईस असणार आहे. त्यानंतर बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं असणार आहे औरंगाबादचं. याला 1,25,000 ते 1,40,000 बघा मराठवाडा विभागातील सर्वोत्तम शैक्षणिक आणि काय असणार आहे वैद्यकीय सोयीचे हे कॉलेज असणार आहे. इथे तुम्ही अप्लाय करू शकता. तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज आणि सोलापूरचं असणार आहे. त्याला 1,30,000 ते जुनं अनुभवी प्राध्यापक कॉलेज आहे. तसेच उत्कृष्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुद्धा इथं दिलं जातं. हे सुद्धा तुम्ही चॉईस करू शकता जर तुमचा स्कोअर किती असेल तर 600+ स्कोअर असेल नीटला तर. बघा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉन्टॅक्ट करा 9011758101 वर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. झाला असेल 7 सेकंद.